नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण चकलीची भाजणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी एक ग्लासभर रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतले आहे आणि ते कढईमध्ये थोडेसे गरम करून घेऊ। त्यानंतर 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी शाबू, अर्धी वाटी पोहे, 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा हे सर्व साहित्य भाजून घेऊन त्यानंतर थंड करून त्याचे गिरणीमध्ये पीठ तयार करून घेऊया। ही आपली चकलीची भाजणी तयार आहे। त्यानंतर एका पातेल्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकून घ्यायचे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, हळद, 1 चमचा हिंग टाकून अर्धी वाटी तीळ टाकून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पीठ करून टाकून घ्यायचे व रवीने चांगले घोटून सर्व पीठ घोटून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचे। पीठ आपले 10 ते 15 मिनिटानंतर काढून एका परातीमध्ये घेऊया आणि ते चांगले व्यवस्थित तेल लावून मळून घेऊया। आपले पीठ एकदम मऊसूत मळल्यानंतर आपले चकलीच्या साच्यामध्ये टाकून त्याच्या एका साईडला सर्व चकल्या तयार करून घेऊ। तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल आपले एकदम कडकडीत तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण सर्व चकल्या आधी एका बाजूला तयार करून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये एक एक चकली सोडून घेऊया। जोपर्यंत आपल्या चकल्या एका बाजूने पूर्ण गोल्डन होत नाही तोपर्यंत चकली अजिबात हलवायची नाही। जोपर्यंत गोल्डन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून घेऊन चकल्या चांगल्या आपल्या तळून घ्यायच्यात। मस्त अशा गोल्डन खुसखुशीत झाल्यानंतर चकली बाजूला काढून घ्यायची आहे। तर आपली खमंग अशी चकली तयार झालेली आहे। सखींनो बघा, एकदम कुरकुरीत अशी चकली तयार झालेली आहे। चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घेतल्या आहेत आणि बाजूला काढून घेऊया। आता पूर्ण तेल नितळत ठेवूया। ह्यामध्ये अजिबात तेलही राहत नाही। या पद्धतीने जर चकली केली तर अजिबात तेल राहत नाही आणि एकदम कुरकुरीत अशी चकली तयार आहे। हातात घेतली की एकदम तुकडे पडतात। तर सखींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अजिबात तेलकट न होणारी ही चकली एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।